तर कॅप्टन खराची जवळीक चाकणकरांना आता भोवली आहे आणि रुपाली चाकणकर प्रदेशाध्यक्ष पदही गमावणार अशी चर्चा आहे। राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही त्यांना सोडावं लागणार असल्याचं कळतंय। भोंदूबाबामुळे महत्त्वाच्या दोन्ही पदांवर आता त्यांना पाणी सोडावं लागतंय। शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेला नाशिकचा हा भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्यात। अशोक खरातसोबत व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे चाकणकरांना राजीनामा देण्याची वेळ आली। तर या प्रकरणामध्ये आता दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। तर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा सादर केला। दरम्यान आता त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती कळतेय। समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते। माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं। पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही। वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असायचो। अशा पद्धतीने जे काही गोष्टी 2 दिवस चालू आहेत, चुकीच्या बातम्या चालू आहेत, एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागती त्याचं कृत्य वैयक्तिक आयुष्य आपल्याला कोणाला माहीत नसतं। आम्ही जोडलो होतो तर मी पहिल्याच दिवशी ट्विट करून सांगितलं हो आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो, देवस्थान ट्रस्टमध्ये होतो। ते फोटो माझ्या आहेत, अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते आणि एखाद्या गुरुची पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत। विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। सुनेत्रा वहिनींना मागणी केलेली आहे की अशा महिलेसोबत कोण काम करणार, त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरनं मुक्त करणं गरजेचं आहे आणि जर त्या प्रदेशाध्यक्ष राहिल्या तर पक्षामध्ये माझं सोडावं। मी तर आशाबाईसोबत तर संबंधच येत नाही, कारण का आम्ही घरंदाज आणि सुसंस्कृत घरातल्या महिला आहोत। माझ्यासारखी महिला काम करू शकत नाही म्हणल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठल्या महिला काम करणार आहेत ते त्यांचे ठरवतील। आणि महिलांचा खूप विरोध आहे महिलांचा। अहो त्यांनीच चाकणकरांनी नीतिमत्ता शुद्धीवर ठेवून दोन्हीची राजीनामे द्यायला पाहिजे होते।